नमस्कार. आम्ही सारे खवय्याच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. मंडळी काय झालं माहितीये, काल रात्री ना मला भयानक स्वप्न पडलं. काय सांगू तुम्हाला, विचारू नका कारण मी तुम्हाला सांगणार आहे स्वप्न काय पडलं म्हणून. तर काय झालं, तुम्ही असं शांतपणे झोपलो होतो आणि मला स्वप्न असं पडलं की चांगली अशी एक पार्टी चालू आहे, म्हणजे मीच होस्ट आहे. पार्टी खूप छान चालू आहे, खूप लोक आलेली आहेत, सगळेजण असं छान फिरतायत, मग जेवणाच्या काउंटरवर जळत आहेत, छान जेवतायत. शेवटी कसं आहे, होस्ट असली तरी भूक ही लागणारच ना, नाही का. मग सगळ्यांना मार्गी लावलं, मार्गी म्हणजे सगळ्यांना दाखवलं कुठं काय आहे. आणि मग मी सुद्धा जरा आता म्हटलं चला आपली होस्टची कामगिरी संपलेली आहे, आता सुरू करू. म्हणून मी जेवणाच्या काउंटरवर जवळ गेलो, अशी प्लेट उचलली, प्लेटकडे बघितलं तर ती प्लेट सोन्याची झाली होती. माय गॉड. म्हणजे ठीक आहे, चल सोन्याच्या प्लेटमधून खायचे दिवस आहेत आपले. असं करून मी जर अशी आमटी घेणार तेव्हा आमटी सुद्धा सोन्याची झाली होती. म्हटलं काहीतरी घोळ आहे. असं करून म्हटलं ठीक आहे, आमटी जाऊ दे, पण भाजीकडे मोर्चा वळवूया. भाजीला असा हात लावला तर भाजी सोन्याची. इथे मात्र माझा म्हणजे मी खचलोच. म्हणजे हे असं जर व्हायला लागलं तर कसं होणार ना. लोक बिचारे आपली कौतुकाने येऊन माझा हात लावून घेत होती. सोन्याची थाळी, सोन्याची आमटी बिमटी, त्यांचं काय जाते हो. इथे हळूहळू माझ्या पोटात भुकेचा डोंब उसळला होता हो. नाही म्हणजे मला सहन होईना, म्हणजे माझ्या तोंडचं पाणीच पळालं आणि मी ओरडायला लागलो, पाणी 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 पाणी. आणि माझ्या बायकोने बदा 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 डोक्यावर पाणी ओतलं. मी आपल्या खालमानेने उठलो, हळूच स्वयंपाकघरात गेलो. घामाने थपथपलो होतो, जरी पाणी घातलं होतं अंगावर तरी घामाने थपथपलो होतो. हळूच दरवाजा उघडला, साखरेला हात लावून बघितला, तशीच होती. हळूच पोळीचा डबा उघडला, पोळीसुद्धा तशी होती. मग हळूच चहाचा डबा उघडला, बिस्किटांचा, खाऊचा, सगळ्यांच्या डब्याला हात लावून बघितले. हात लावून बघितल्यानंतर मला कळलं की नथिंग डुईंग, सगळं आहे तसं आहे. खुश. नाही पण या सगळ्या भानगडीत झालं काय होतं माहितीये का, ती जे स्वप्न पडलं होतं ना, तिथे जी मला भूक लागली होती ना, ती आता उठल्यानंतर खरीच लागली होती हो. लोचा तिथं झाला. मग मी ठरवलं काय नाही, आहे ते समोर दिसेल ते हाणायचं, हाणून घेतलं. पण त्याचवेळी मला आठवण झालं की अरे चा, विदर्भाचे एपिसोड चालू आहेत, मग काय करूया, मग विदर्भातला एखादा पदार्थ आपल्याला शिकायला पाहिजे. आणि म्हणूनच विदर्भातून खास सौ मोळे यांना इथे आमंत्रण दिलेलं आहे. तुमचं मनापासून स्वागत. मला सांगा, तुम्ही कुठे राहता? नागपूरला. खुद्द नागपूर? हो. किती वर्ष राहते? मी पहिले कानपूरला होती 7-8 वर्ष लग्नानंतर, आणि 89 पासून नागपूरला आहे. मग तुम्ही मूळच्या कुठल्या? मूळचे नागपूरचेच, मोळे फॅमिली. अच्छा, नागपूरमधून तुम्ही कानपूरला मिस्टरांना नोकरी होती तिथे. बर. त्यामुळे लग्न झाल्याने मी तिथे गेली होती कानपूरमध्ये, आणि कानपूरमधून परत 8 वर्षांनी आली. ओके. बरं, तुमची शाळा कुठली? माझी शाळा तेव्हा माझं माहेर पांढरकवड्याला होतं. पांढरकवडा यवतमाळ डिस्ट्रिक्ट. बरोबर. तिथे गव्हर्नमेंट शाळेमध्ये शिकली आहे. बरं, तुम्हाला आठवतं का कधी किचनमध्ये, तुम्ही तुमच्या किचनमध्ये आईच्या हाताखाली किंवा आई नसताना, तुमची आई घरात नसताना कधी लुडबुड केलेली तुम्हाला काय आठवतं का? म्हणजे आई गावाला गेली की करायची. काय केली तुम्ही? म्हणजे चुकत माकत का होईना? नाही, स्वयंपाक म्हणजे असं वरण भात भाजी पोळी केला. आई गावाला गेल्याने, आई असताना नाही कधी. आई असताना नाही, बरोबर आहे. आई असताना कशाला करायचं, आई असते ना, तिने करावं, मी काय करावं, बरोबर की नाही. पण मग पोळी गोल फिरायला कधी लागली, आठवते का कधी? तसं म्हणजे पार्ट 1 ला वगैरे असताना. बर. कॉलेज कुठलं तुमचं? कॉलेज तिथलंच पांढरकवड्याचंच. बर. कॉमर्स घेतलाय मी, आणि त्या कॉलेजची पहिली कॉमर्स ग्रॅज्युएट आहे मी. आणि एकटीच होती क्लासमध्ये, सगळे मुलं आणि मी एकटी. ओके. मग आता सध्या तुम्ही काय करता? आता मी आमच्या तिथे नागपूरला धरमपेठ महिला अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे. बरं. महिलांची मोठी सोसायटी आहे. किती सभासद आहेत साधारण? 10,000च्या वर आहे. अरे बापरे, मोठी आहे. म्हणजे 18 शाखा आहे. फक्त नागपूर शहरात का विदर्भात? विदर्भात, पूर्ण विदर्भात. पुण्याला पण एक उघडली आहे मागच्या वर्षी. आणि तिथली मी 6 वर्ष अध्यक्ष होते, आणि आता तिथली संचालक आहे. मुलं किती आहेत? मुलं माझे मुलगा आणि मुलगी जुळे आहे. मुलगा इंजिनियर झालाय आणि मुलगी डॉक्टर झाली आहे. तिचं आता 26 डिसेंबरला लग्न झालं. बर. पण जुळे असून एवढे वेगवेगळ्या लाईन कशा पकडल्या, एक इंजिनियर एक डॉक्टर? आवड.
त्यांची आवड आवड, हा. म्हणजे तुम्ही त्यांना ते व्यवस्थित खतपाणी घातलेले हो, आवडीला. हो. ओके ओके. बरं, तुम्हाला एक्स्ट्रा करिक्युलर म्हणजे गाणं किंवा असे काही छंद काय आहेत तुमचे? गाणं सोडून सगळं येते मला. कांचनात ना? काय काय येतं तुम्हाला? ड्रॉइंग, पेंटिंग. पहिले मी ड्रॉइंगचे क्लासेस घेत होती, मुलं लहान होते त्यावेळेस. बरं. आणि मुलं मोठे झाल्यानंतर मी ही सोसायटी जॉईन केली. बर बर बर. तर तेव्हा मग मी ड्रॉइंगचे क्लासेस घेत होती, पेंटिंग आणि भरतकाम, विणकाम हे सगळं येत होतं तेव्हा. सर्वसाधारणपणे असंच असतं की साधारणपणे मुलं मोठी झाल्यानंतर एक जबाबदारी कमी होते आई म्हणून, त्यांना कळायला लागतं. आणि मग कळायला लागल्यानंतर साधारणपणे आपण आपले जे सोडून दिलेल्या गोष्टी असतात त्या आपण परत टेक ओव्हर करून आपण पुढे चालायला लागतो, नाही का? आणि रांगोळीमध्ये पण मला इंटरेस्ट आहे. आणि रांगोळीमध्ये विविध प्रकारचे गणपती काढते मी. बर. अष्टविनायक वगैरे रांगोळ्यांमध्ये काढते. अरे वा वा. आणि त्याच आणि ड्रॉइंगची पण आवड असल्यामुळे मी गणपतीमध्येच तुम्हाला एक भेट आणली आहे. काय आणली? ही आणली आहे, आम्ही सारे खवय्ये. अरे बापरे. नाही, मला हे रसिक प्रेक्षकांना दाखवायलाच पाहिजे, त्याशिवाय मला चैन पडणार नाहीये. हे बघा, आम्ही सारे खवय्ये. धन्यवाद. हे खूपच छान भेट आहे, खूप मनापासून केलेली आहे आणि खराखुरा गणपतीच वाटतो. हे तुम्ही प्रूव्ह केलेलं आहे. हो. बरं, आता अजून एक आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. प्रूव्ह म्हणजे प्रूव्ह करायचं नाहीये, तुम्ही प्रूव्ह केलंय म्हणूनच तुम्ही आज इथे आहात. हा, आणि आमचे खवय्ये आतुरतेने वाट बघतायत की परत आपल्या विदर्भाचं सिरीज चालू आहे, त्यामुळे आज तुम्ही त्या साईडचे आम्हाला काय पदार्थ दाखवणार आहात. आपण आपल्या किचनकडे जाऊया का? ठीक आहे. या. आमच्या खवय्यांना तुम्ही आज काय दाखवणार आहात? मी आता विदर्भातल्याच पारंपरिक 2 रेसिपी दाखवणार आहे. बर. पारंपरिक रेसिपी दाखवणार आहे. एक चुबक वडी आहे. चुबक वडी. हा. दुसरी आहे तांदळाच्या कण्या राहतात, हा, जे तांदूळ चाळून जी बारीक निघतात त्याची उसळ दाखवणार आहे. आणि सध्या तुरीच्या शेंगांचा सीझन आहे, त्यामुळे तुरीच्या शेंगाची आमटी आणि तुरीच्या शेंगाचा गोळा भात. क्या बात आहे. आपण पहिल्यांदा काय बघणार आहोत? चुबक वडी. चुबक वडी. ओके, मला साहित्य सांगता काय काय? साहित्य: बेसन, कांदा, चिंच, ओके, गूळ, नंतर हे भाजून खसखस त्याची पावडर केलेली आहे. ओके. नंतर लसूण, मिरची, जिरं पावडर, तिखट, हे खोबरं गार्निशिंग साठी घेतलेलं आहे, धणेपूड, कोथिंबीर, आणि हे खोबरं जे आहे ते भाजून त्याचं पेस्ट केलेली आहे, म्हणजे पावडर केलेली आहे. ओवा, हिंग, गरम मसाला, मोहरी, हळद, लाल मिरच्या, मीठ आणि गोडलिंब. ओके. साहित्य लक्षात घेतलेलं आहे. फक्त मला अजून एक सांगा, हे फक्त आपण चिंचेचं कोळ म्हणजे पाण्यात घालतो तेवढंच केलं? हो. गरम पाणी, कोमट पाणी का थंड पाणी? नाही, जर आता घाई झालेली असली, आपल्याला चिंच आधी भिजवायची विसरलं असलं तर मग गरम पाण्यात टाकलं की त्याचा कोळ काढून फास्ट होतो. ओके. आणि हे तुम्ही काय केलेलं म्हणाल तुम्ही? हे मी खसखस थोडीशी भाजली नुसती आणि ती मिक्सरवर फिरून घेतली. बस त्यात काही घातलं नाही. आणि हे खोबरं सुद्धा थोडस भाजून घेतलं, सुकं खोबरं भाजून घेतलं आणि त्याचं मिक्सरवर फिरवलेलं आहे. फॅन्टास्टिक. आपण लक्षात घेतलेलं, बाकी सगळं आता लक्षात आलेलं, म्हणजे थोडं थोडं म्हणजे बरंचसं लक्षात आलेलं आहे. ठीक आहे, आता काय करायचं मला सांगा आधी. आता आधी आपण बेसन घेऊ. ओके. बेसनामध्ये थोडासा ओवा. बेसन म्हटलं की ओवा हा येतोच ना? हो. काय हो असं? ओवा, आता बेसन थोडस पचायला पण हे आहे ना, अवघड आहे. तर त्यामुळे मग त्याच्यात ओवा टाकला की जरा पचायला बरं पडतं. थोडस किंचित हिंग, नंतर जिरे पावडर. हे आपण सगळं एकत्र करून घेणार? एकत्र करून हे भिजवायचं आहे. आणि थोडा कोथिंबीर. ओके. मला अजून एक प्रश्न पडला तो असा की ह्याला चुंबक वडी म्हणाल ना तुम्ही? चुबक वडी का म्हणतात? आता हा पारंपरिक आहे. मोहन सारखाच म्हणजे? हो. मोहन घाला तसेच ही चुबक वडी. ओके. आता ह्याच्यात आपण पाणी घालून, मीठ थोडस, ओके, आणि बेसन घेतलंय, त्याच्यात थोडस मोहन तेल घालायचं आहे. मी थंड ना? हा, थंड. कारण गरम म्हटलं की नाही, मोहन म्हटलं की गरम तेल, त्याला पर्यायच नाही. थंड तेल. ओके. किती बघा? थोडस, 1 मिनिट.
आणि आता हे भिजवायचं. ओके. आणि तुम्ही चटणी सुद्धा काहीतरी करायची म्हणत होतात ना? चटणी म्हणजे आता ह्याच्या आपण भिजवून वड्या पाडू. हा हा. ती झाली वडी, चुबक वडी. ओके. आता काय ह्याच्यात पाणी घालून आपल्याला एकजीव करायचं? एकजीव करायचं, चांगलं थोडस घट्ट भिजवून घ्यायचं आणि मग त्याची पोळी लाटायची. बर. आता पोळी लाटून त्याच्या वड्या करायच्या. पण आमच्या सासूबाई काय करायच्या, छोटे छोटे गोळे करायचे कंच्यासारखे. बर. आणि मग ते टाकायचे. पण ते वडी म्हटलं की ते शंकरपाळ्याच्या आकाराची चपटीच पाहिजे. ओके. आम्ही सगळे एकजीव करून घेतो, लाटून घेतो, कापून घेतो आणि वड्या घेऊन तुमच्या समोर येतो. अशा नीटच वड्या पाडून घेतलेल्या आहेत. ओके. आता काय करायचं मला सांगा. तुम्ही काहीतरी चटणी करायची असं तुम्ही म्हणत होतात. आता या ज्या वड्या आहे त्या आता फोडणी टाकायच्या. पण त्याच्या आधी आपण या वड्यांसाठी जी ग्रेव्ही करणार आहोत त्याच्यासाठी कांदा. ओके. कांदा, थोडं लसूण, हिरवी मिरची, चिंच अशीच घालू. थोडासा गुळ. या चिंचेमध्ये एक बी असते ती काढावं, नाहीतर भलतच काहीतरी वेगळं लागेल. अजून काय पाहिजे तुम्हाला? गुळ, थोडीशी कोथिंबीर आणि गोडलिंब. आणि गोडलिंब. ओके. गोडलिंब आणि कडुलिंबामध्ये काय फरक आहे? गोडलिंब हा आपण वापरतो स्वयंपाकात. कडुलिंब मात्र स्वयंपाकात वापरत नाही. आणि आपण फोडणीत घालतो कडुलिंब. नाही, तो कडुलिंब नाही, गोडलिंब. अच्छा. याला कढीपत्ता पण म्हणतात. कढीपत्ता. बघा कसा घोळ होतो, बघितलं? कढीपत्ता. ओके. आता हे आपण सगळं मिक्सरवर फिरवून घेऊया. ओके. मिक्सरवर फिरवायची तशी काही गरज नाही, कारण आम्ही विश्रांतीच्या काळात अतिशय चलाखपणे ऑलरेडी फिरवून घेतलं होतं. त्यामुळे आपल्याकडे हे रेडी आहे. ओके. आता हे ठेवून देतो बाजूला. फक्त आपलं काय खवई येत नाही, त्यांना जर असं रेडीमेड दिलं ना, काय काय कुठे एकत्र करायचं की ते खुश असतात. ओके. आपले 2 पदार्थ आता रेडी आहेत. आपल्याला काय आता करायचे? आता आपण याच्यात थोडस मोहरी टाकूया, फोडणी करू. त्याच्यात हिंग थोडस. ओके. मग हळद, आणि त्याच्यानंतर लाल मिरच्या टाकूया. आणि हा जो आपण हे वाटलं आहे हे आपण याच्यात टाकून देऊया. हे थोडस परतवायचं, पाणी सुटोस तर थोडस परतवून घेऊ हे. एक मिनिट. गॅस मोठा पाहिजे का छोटा? चालेल, मोठा पाहिजे. आता थोडस पाणी सुटोस तर परतवून घेतलं. तुम्ही तिकडे जे ठेवले त्याचं काय करायचं? त्याच्यात आता आपण ह्या वड्या टाकूया फोडणी. अच्छा. थोडस मोहरी आणि हिंग जर आवडत असेल तर टाकायचं, नाही तर काही गरज नाहीये. थोडस आपण टाकून देऊ. आणि ह्या ज्या वड्या आहेत त्या टाकूया. लाल मिरच्याचा नंतर रंग दाखवता तो. हा. ही चटणी मी पहिल्यांदाच बघितली. ही वराडातली स्पेशल आहे वाटतं. आणि वराडात नाही का कांदा लसूण जास्त खाल्ला जातो. मुबलक प्रमाणात. आणि आता आपण या वड्यांवर हे गरम उकळतं पाणी ठेवलेलं आहे. ह्याचं काय करायचं? ते याच्यात ओतून घेऊ. ओके. आता आपण याच्यावर ना थोडस झाकण ठेवू आणि एक वाफ येऊ देऊ. म्हणजे त्या ज्या वड्या आपण टाकलेल्या आहेत फोडणी त्या जरा शिजतील. गॅस मोठा पाहिजे का छोटा? मोठा. थांब. ओके. आणि आता ह्याचं आणि काय? आपलं हे झालेलं आहे. तर आता याच्यात आपण सगळं हे टाकूया. ही खसखशीची भाजलेली पूड. बरं. हे जिरा पावडर, धने पावडर, थोडस तिखट,
हे भाजलेलं जे आपण खोबरं आहे त्याची पावडर केली आहे, त्याची ते powder, टाकून हा. देऊ. एक वेगळ्या प्रकारचा मसाला तयार होतोय हो. हळूहळू. आणि चवीनुसार मीठ आणि गरम मसाला. हम्म. आता हे आपण थोडस हे करून घेऊन ह्या शिजत आल्या हा. की हा सगळा मसाला याच्यात ओतू. अच्छा, हे त्यात घालायचं. हम्म. म्हणजे ते जे आपण पाणी टाकलंय शिजायला ते सगळं ते शोषून सगळं घट्ट होऊन जाईल आणि त्याची ग्रेव्ही तयार होईल. करेक्ट. हे याच्यात होता किंवा हे याच्यात टाका, काही पण. आता आपला हा जो मसाला आहे हा तयार झालेला आहे. आता आपण हे शिजलेलं आहे, तर आपण हे आता याच्यात ओतू आहे. ओके, ठीक आहे. ओके. आणि आता याला चांगली वाफ येऊ द्यायची, म्हणजे ते जे शिजलेले आहे वड्या त्याच्यात तो ग्रेव्हीचा थोडासा जो स्वाद आहे तो उतरेल. सोक व्हायला पाहिजे. आणि मग ती ग्रेव्ही पण चांगली हे होईल. आणि त्या ज्या शिजलेल्या आहे त्याच्यावर मग ते कोथिंबीर आणि हे घालून खोबरं घालून सर्व करू. ओके. मग मला सांगा, हे कशाबरोबर खाता येईल आपल्याला? हे आपल्याला पोळी बरोबर, भाकरी बरोबर खाऊ शकतो. ह्याचं करण्याचा उद्देश काय आहे, एखाद वेळेस आपल्या घरात भाजी नसते, मग आता काय करावं हा प्रश्न येतो गृहिणींना. तर त्यावेळेस मग हे बेसन तर आपल्या घरी असतं, तर हे पटकन केलं भाजीच्या ऐवजी, तर भाजीची म्हणजे जरूर नाही पडत. पळवाट आहे. ऐनवेळी कुठली गोष्ट ऐनवेळी करायची नसते, हे तुम्हाला माहिती ना. पण हे समजा काही असं घडलं तर हे ऐनवेळी जमायला पाहिजे, नाही का? तेच मी तुम्हाला सांगतोय, ऐनवेळी धावपळ करू नका. हा कार्यक्रम बघतानाच पेन्सिल पेन घेऊन बसा. मग काय होतं, साहित्य लिहा असं म्हटलं तुम्ही ऐनवेळी धावपळ करता. पेन कुठे आहे आणि हे कुठे आहे, घ्या, लिहून घ्या साहित्य आणि कृती. सुबकवडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी बेसन, 1 कांदा, चिंचेचा कोळ, गूळ, भाजलेली खसखस, लसूण, मिरची, जिरेपूड, तिखट, सुकं खोबरं, धणेपूड, कोथिंबीर, भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचा किस, ओवा, हिंग, गरम मसाला, मोहरी, हळद, लाल सुक्या मिरच्या, मीठ आणि कढीपत्ता. कृती: प्रथम एका बाउलमध्ये 1 वाटी बेसन, ओवा, हिंग, जिरेपूड, कोथिंबीर, मीठ, तेल आणि पाणी घेऊन मिश्रण एकजीव करून घ्यावं. तयार पिठाच्या वड्या पाडून घ्याव्यात. कांदा, लसूण, हिरवी मिरची, चिंच, गूळ, कोथिंबीर आणि कढीपत्ता हे मिश्रण एकत्र वाटून घ्यावं. तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, हिंग, लाल मिरच्यांचे तुकडे आणि कांदा खोबऱ्याचं वाटण हा मसाला परतून घ्यावा. त्यामध्ये भाजलेली खसखस पूड, जिरेपूड, धणेपूड, तिखट, भाजलेलं सुकं खोबरं आणि मीठ घालून मसाला परतून घ्यावा. दुसऱ्या पॅन मध्ये तेल गरम करून हिंग, मोहरीची फोडणी करावी आणि त्यामध्ये वड्या परतून घ्याव्यात. या मिश्रणात गरम पाणी घालून एक उकळी येऊ द्यावी. वाफवलेलं वड्यांचं मिश्रण या परतून घेतलेल्या मसाल्यामध्ये घालून एक वाफ काढावी. वरून कोथिंबीर आणि सुकं खोबरं घालून डिश सर्व्ह करावी.